नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत घड्याळ आपल्या भिंतीवरती कोणत्या दिशेला लावल्याने शुभ परिणाम होतो व कोणती दिशा शुभ आहे ते आपण जाणून घेऊया. भिंतीवरली घड्याळ कोणत्या दिशेला लावणे हे वास्तुशास्त्रानुसार सविस्तर माहिती तुम्हाला आज मी देणार आहे. तर चला बघूया. वास्तुशास्त्रातील नुसार घरातील घड्याळ योग्य दिशेला लावल्यास सकारात्मकता ऊर्जा येते आणि प्रगती होते व आर्थिक प्रगती सुद्धा सुधारते. घड्याळ लावण्यासाठी शुभ दिशा कोणती आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊ. घड्याळ लावण्यासाठी सर्वात शुभ दिशा ही उत्तर दिशा मानली जाते. उत्तर दिशा ही धनाचे देवता कुबेर यांची दिशा मानली जाते. म्हणून या दिशेला घड्याळ लावणे हे खूप अत्यंत महत्त्वाचे आहे. तसंच या दिशेला घड्याळ लावल्याने आर्थिक प्रगती होते व तसंच तुमच्या व्यवसायात सुद्धा वाढ होते आणि नवीन संधी सुद्धा मिळतात तुम्हाला, असे सुद्धा मानले जाते. तसंच पूर्व दिशा ही बघा, खूप अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ, तुम्ही स्किप करू नका, प्लीज पूर्ण पहा. असं आहे. मग पूर्व दिशा हे सूर्याच्या उगवती दिशा अशी सूर्याची उगवती दिशा आहे. या दिशेला घड्याळ लावल्यास घरात सकारात्मकता, आरोग्य आणि यश सुद्धा वाढते. व तसंच आपल्याला जी दिशा टाळण्याची आहे, म्हणजे ज्या दिशेला घड्याळ लावायचं नाही, ती म्हणजे दक्षिण दिशा. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. म्हणून या दिशेला घड्याळ लावणे हे अशुभ मानले जाते. यामुळे कामामध्ये अडथळे आणि प्रगती मंदावू शकते असे सुद्धा मानले जाते वास्तुशास्त्रानुसार. बघा, पश्चिम दिशा आहे. पश्चिम दिशेला घड्याळ लावल्याने काही प्रमाणात सविस्कार्य असेल तरी उत्तर किंवा पूर्व दिशा ही अधिक शुभ मानली जाते तुम्हाला. बघा, उत्तर दिशा आणि पूर्व दिशा ही अधिक शुभ मानले जाते. तसंच घड्याळाबाबत आपण इतर काही नियम सुद्धा बघणार आहोत. बंद पडलेलं किंवा खराब झालेलं घड्याळ हे घरात ठेवू नका, कारण त्यामुळे आपल्या घरात हे नकारात्मकता येते. तसंच घड्याळ हे नेहमी चालू आणि योग्य वेळ दाखवणारे असावे. बघा, घड्याळ हे चालू असावे, योग्य टाइम दाखवणारे असावे. घड्याळ बंद पडू नये घरात असावे. घड्याळाचा मुख्य दरवाजाच्या अगदी वर लावणे टाळावे. बघा, घड्याळ कोणी काय करते, आतमध्ये येताना दरवाजाच्या अगदी वरती हे घड्याळ लावते, म्हणजे मुख्य द्वाराच्या वरती लावते आतमधून. तसे लावणे हे टाळावे. तडे गेलेले किंवा फुटलेले घड्याळ सुद्धा लगेच काढून टाकावे. म्हणजे एखादा काच फुटलं, आपल्याला नाही झालं, आणणं नाही झालं, जमणं नाही झालं, काही अडचण जरी आलं तरी ते घड्याळ आपण काढून टाकावे. कारण तडे पडलेले हे घड्याळ, काच हे आपण घरात अशुभ मानले जाते. गोल किंवा अंडाकृती आकाराचे घड्याळ हे शुभ मानले जाते असं आहे. घरात घड्याळ उत्तर किंवा पूर्व दिशेला भिंतीवर लावणे सर्वात शुभ मानले जाते. बघा, घरात हे घड्याळ हे खूप आपल्या जीवनाची खूप मोठी हे आहे, म्हणजे सकारात्मकता ऊर्जा आणणारी आहे घड्याळ म्हणजे. म्हणून आपल्याला कसं उत्तर किंवा पूर्व दिशेला हे लावणे हे खूप शुभ मानले जाते. तसंच दक्षिण दिशेला घड्याळ लावणे हे टाळावे, नेहमीच टाळावे आणि नेहमी चालू स्थितीत ठेवावे. घड्याळ आपलं कधीही बंद ठेवू नये. तसंच वास्तुशास्त्रातील पारंपरिक श्रद्धेने आधारित तुम्हाला काय आहे, वैज्ञानिक सुद्धा हे सांगितलेलं आहे, म्हणजे वास्तुशास्त्रात सुद्धा सांगितलेलं आहे की घड्याळ हे आपलं उत्तर किंवा पूर्व दिशेला लावणे हे शुभ मानले जाते. बघा, तसेच आपल्या घरात ज्या ज्या वस्तू ठेवल्या आहेत ते आपल्या घरात राहणाऱ्यावर प्रभाव पडतो. म्हणून आपण जेही वस्तू ठेवतो ते आपण नीट बघून ठेवायचं. म्हणजे घड्याळ हे आता आपल्याला उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवायचं. घरातल्या लोकांवर, प्रत्येकावर त्याची प्रभाव पडतो. तसंच वास्तुदिशा ही ठरलेली आहे. जर वस्तू बरोबर दिशेला असेल तर घरात राहणाऱ्या लोकांवर सकारात्मकता परिणाम होतो, आपल्याला दिसतो. म्हणजे बघा, तुम्ही काही जरी एखाद्या दिशेला चूक झाली तर आपल्या घरात नकारात्मकता येणे, काही ना काही कामात अडचणी येणे होतं. म्हणून जीही वस्तू असू दे, बरोबर त्याच्या जागेवर असली तर घरात सकारात्मकता परिणाम येतो व आपल्याला दिसून येतो. जर एखादी वस्तूप्रमाणे चुकीच्या दिशेला ठेवली की त्या वस्तूपासून मिळणारे प्रभाव हे निगेटिव्ह असतात. आपल्या घरातले काही वस्तू म्हणजे आपल्या घरातले काही वस्तू म्हणजे घड्याळ किंवा कॅलेंडर आणि आपले देवघर, हे घड्याळ हे वास्तू आपले वेळ दर्शवतो. म्हणजे घड्याळ कसं आहे बघा, आपले
वास्तू आणि वेळ दर्शवतो. भिंतीवर घड्याळ कधीही दक्षिण, आग्नेय आणि नैऋत्य या दिशेला चुकूनही लावू नये. या दिशेला लावल्यामुळे आपल्या लक्ष हे सारखे दक्षिण दिशेला होत, म्हणजे लक्ष हे दक्षिण दिशेकडे जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. म्हणून घरात नकारात्मकता ऊर्जा वाढते. या दिशेला घड्याळ लावू नका. मुख दिशा आहे ती, म्हणजे पूर्व, ईशान आणि उत्तर दिशेला तुम्ही घड्याळ लावावे. तसंच तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे तुटलेले घड्याळ, बंद पडलेले घड्याळ घरात नसावे. आपली प्रगती ही तुटती अशी मानली जाते. बघा, घड्याळ किंवा काच वगैरे तुटलेले असलं की आपली प्रगती सुद्धा थांबते असं सुद्धा मानले जाते. तसेच कॅलेंडर ही पूर्व किंवा उत्तर दिशेला लावू नये. तसेच घड्याळ लावताना आपल्या मुख दरवाजाच्या वरती सुद्धा लावू नये. कोणतेही दरवाजे असू दे, घड्याळ लावू नये त्यावरती. घरातील लोकांमध्ये तणाव वाढतो असं सुद्धा मानले जाते. व बंद पडलेले घड्याळ घरात नुसते बंद पाडल्यासारखेच होते. म्हणून घरात हे बंद पडलेले घड्याळ असले तर नकारात्मकता ऊर्जा येते. घड्याळ घरात धन प्रवाह रोखते. बघा, तुम्ही जर चुकीच्या दिशेने लावलं तर तुमचा धन प्रवाह सुद्धा रोखते. म्हणून व तसेच प्रगती रोखते. असे आहेत हे आपल्याला घड्याळ कोणत्या दिशेने लावणे सुद्धा खूप महत्वाचं आहे आपलं. बघा, तुम्ही कोणतीही वस्तू प्रमाणे केले तर खूप महत्वाचं आहे. म्हणून घड्याळ हे आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित दिशेला लावायचे. तुमची घराची प्रगती वाढेल, तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहील, तुमची प्रगती होईल. तुम्ही व्यवसाय करत असला तर त्यात तुम्हाला जास्त असं लक्ष्मीची प्राप्ती होईल. बघा, तुम्ही सगळं व्यवस्थित आपल्या वास्तू प्रमाणे करून पहा. घड्याळ हे उत्तर पूर्व दिशेला लावून बघा, तुमची प्रगती कशी होईल. व बंद घड्याळ घरात ठेवू नका. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.